भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवारांची नावं जाहीर. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना संधी, तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी. बच्चू कडूंचा प्रहार. जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार का? आज सकाळी 11 वाजता बच्चू कडू निर्णय जाहीर करणार. बच्चू भाऊंची राजकीय सुरुवात शिवसेनेतूनच झाली. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या 142 जागांवर मतदानाला सुरुवात. 12,000 केंद्र आणि 3 लाख पोलीस आणि केंद्रीय संस्थांचे जवान तैनात. भवानीपूरमध्ये मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यात लढत. मुंबईतल्या पायधुनीतील चौघांचा विषबाधेनं मृत्यू झाल्याची शक्यता. चौघांच्याही शरीरात पेनकिलर सदृश घटक आढळला. पोलिसांना फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा. रहेजा डेव्हलपरची 1,114 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. 2,400 कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळवर प्रशासक येणार. मुंबईत महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 4 मे रोजी संपतीये संचालक मंडळाची मुदत. नाशिक, परतवाडा, कोल्हापूर नंतर आता अकोल्यात विवाहित मुस्लिम तरुणाकडून हिंदू मुलीची फसवणूक. हरियाणाच्या मुलीला 5 दिवस अकोल्यात कोंडून ठेवलं. भाऊ शोधत आल्यानंतर पोलिसांकडून सुटका. पंजाब किंग्सचा विजयरथ राजस्थान रॉयल्सनं रोखला. 222चं आव्हान 4 चेंडू आणि 6 गडी राखून पार केलं. वैभव जयस्वाल, पेरियरा अशी तुफानी फलंदाजी. कलादर्पण पुरस्कारांवर एबीपी माझाची छाप. सर्वोत्तम वाहिनीचा पुरस्कार पटकावला. माझा कट्ट्याला सर्वोत्तम लक्षवेधी कथाबाह्य कार्यक्रमाचा पुरस्कार, तर वेदांत नेब ठरले सर्वोत्तम रिपोर्टर. विधान परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं अजूनही रहस्यच आहे. भाजपचे 5 उमेदवार जाहीर झाले, पण शिवसेनेचे ते दोघे कोण याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ज्योती वाघमारेंच्या राज्यसभा उमेदवारीमुळे नौख्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. शिवसेनेतल्या प्रस्थापितांनाही शिंदेंच्या मर्जीची अपेक्षा आहे. भाजपकडून त्यांच्या 5 उमेदवारांची नावं काल जाहीर करण्यात आली. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावं शिवसेनेकडून आघाडीवर आहेत. दीपक सावंत, संजय मोरे, रवी फाटक यांच्या नावाचीही चर्चा आहे. शायना एनसी, रवींद्र धंगेकर आणि शीतल म्हात्रे देखील या शर्यतीत असल्याचं कळतंय. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. सूरज, जागा 2 आहेत, पण इच्छुकांची यादी मात्र मोठी आहे. एकंदर राज्यसभेचा अनुभव पाहता कोणाची वर्णी लागू शकते? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय की शिवसेनेत इच्छुकांची गर्दी ही खूप मोठी आहे. मात्र विधान परिषदेसाठी 56 जागा असल्यामुळे त्या ठिकाणी 2 जागा या शिवसेनेच्या वाटेला आलेत. भाजपकडनं कालच 5 जणांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीचं गणित ठरलेलं आहे. मात्र शिंदेच्या शिवसेनेत यंदाही सस्पेन्स आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण ज्या पद्धतीने राज्यसभेच्या जागेसाठी ज्योती वाघमारे यांची निवड करण्यात आली होती, ती ऐनवेळी करण्यात आली होती. शेवटपर्यंत सस्पेन्स हा पाहायला मिळाला होता. अनेक त्या ठिकाणी दिग्गज खासदार होते, मात्र त्यांना डावलून कुठेतरी ज्योती वाघमारे यांना संधी दिली. तशीच संधी यंदा विधान परिषदेला दिली जाते का हे पाहणं देखील महत्वाचं आहे. मात्र दुसरीकडे नीलम गोरे आणि बच्चू कडू यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि बच्चू कडू ही आपली भूमिका काय घेतात हे आपल्याला थोड्याच तासांमध्ये आपल्याला कळेल. मात्र दुसऱ्या जागेसाठी नीलम गोरे यांना कायम ठेवलं जातं. तर शिवसेनेत दीपक सावंत आहे, संजय मोरे, रवी फाटक यासारखे दिग्गज नेते आहेत. त्याचबरोबर शायना एनसी, रवींद्र धंगेकर आणि शीतल म्हात्रे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत सस्पेन्स शिवसेनेत यावेळीही पाहायला मिळू शकतो असं आपल्याला सांगितलं जातंय. सूरज, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे 99% उमेदवार असतील, पण 1% सांगता येत नाही. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अजून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. उद्धव ठाकरेंनी या एका जागेसाठी पुढे यावं असा आग्रह केला जातोय. वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. वेदांत, 99% खात्री आहे, पण मग 1%ची ही सगळी अस्पष्टता नेमकी काय?
कारण अद्याप अधिकृतरित्या उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतलेला नाही, जी माहिती मिळते. आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते मागील आठवड्याभरापासून आग्रह करतात उद्धव ठाकरेंना की आपणच विधान परिषदेची उमेदवारी घ्यावी, विधान परिषदेत परत यावं आणि महाविकास आघाडीचा नेतृत्वातला एक चेहरा म्हणून उद्धव ठाकरे हे परत सभागृहात यावेत, अशी या सगळ्या वरिष्ठ नेत्यांची विनंती आहे. आपण बघितलं सुप्रिया सुळे असतील, विजय वडेट्टीवार असतील, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर जे त्यांच्या पक्षातील काही नेते सुद्धा आग्रहीत आणि त्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी हे विधान केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की 99% हे उद्धव ठाकरेच उमेदवार असतील, मात्र 1% तर सांगता येत नाही. बॉस इज ऑलवेज राईट, अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे. कारण आपण बघितलं तर अवघे काही तास शिल्लक आहेत, भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेमके उमेदवार कोण असणार, तर जवळपास आतापर्यंत जी चर्चा झाली आहे त्यामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याच नावाला पसंती दिली आणि तसा आग्रह केलेला आहे. त्यामुळे इतर उमेदवारांसंदर्भात चर्चा झाली नाही आणि जर इतर पर्याय असते तर मग महाविकास आघाडीसोबत चर्चा झाली असती. त्यामुळे उद्धव ठाकरे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित होते आणि त्यामुळेच मिलिंद नार्वेकर यांचं विधान चर्चेत आहे. त्यामुळे उद्या कदाचित उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचा अर्ज भरतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते पुन्हा एकदा विधान परिषदेवर येऊ शकतात. वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. शिवसेनेनं दिलेल्या ऑफरवरती प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे. आज बच्चू कडू दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बच्चू कडू यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. शिवसेनेनं विधान परिषदेची ऑफर दिल्याची माहिती स्वतः कडू यांनी दिली होती. मात्र यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवल्याची माहिती आहे. या प्रस्तावावर बच्चू कडू आज आपली भूमिका स्पष्ट करतील. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरती 70 ते 75 जण इच्छुक असल्यानं भाऊगर्दीतून एक उमेदवार निवडण्याचं आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देवगिरी निवासस्थानी सकाळी 10 वाजता पक्षाच्या कोर कमिटीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे उपस्थित असतील. बैठकीत उमेदवारांच्या नावांवरती चर्चा होईल. दरम्यान उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे. जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल. प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे त्या पक्षाचे स्वतंत्र ते अध्यक्ष आहेत, ते माझ्याशी भेटणार. मी त्यांना पक्ष विलीन करा म्हणून सांगणार, एवढा मी राजकारणातला मोठा माणूस आहे का? तर माझी त्यांची भेट झालेली नाही, हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही म्हणता 2 उमेदवार आहेत, 3 आम्ही उभे करणार असं तुमचं म्हणणं आहे. आता 2 उभे राहतात की 3 उभे राहतात हे सर्वस्वी एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील. उमेदवार कोण असतील हे देखील एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील. तुम्हाला 30 तारखेला फॉर्म भरायच्या अगोदर दोन्ही नावं कळतील. राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून 6 नावांची घोषणा झाली. भाजपनं अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधान परिषदेच्या जागांसाठी 5 नावांची घोषणा केली. तर विधान परिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी 1 म्हणजेच एकूण 6 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये काँग्रेसमधून भाजपत आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान भाजपकडून कोणाकोणाला संधी देण्यात आली आपण पाहूया. सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, माधवी नाईक, विवेक कोल्हे, संजय भेंडे, प्रज्ञा सातव. प्रज्ञा सातव यांची उमेदवारी पोटनिवडणुकीसाठीची आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माधवी नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचं आहे, कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये
पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही. त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकते. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विवेक कोल्हेनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया. निश्चितपणाने अपेक्षा नव्हती, परंतु ज्यावेळेस विधानसभेला थांबायची वेळ आली त्यावेळेस आदरणीय देवाभाऊंनी गृहमंत्री अमितभाई शाह यांची भेट घालायला दिल्लीला घेऊन गेले होते आणि अमितभाईंनी एकच वाक्य सांगितलं होतं की आप पार्टी की चिंता करो, पार्टी आपकी चिंता करेगी. आणि त्यामुळं निश्चितपणाने काहीतरी संधी किंवा कुठंतरी आपल्याला आपल्या त्यागाचं काहीतरी फळ मिळेल याची शाश्वती होती. परंतु देवाभाऊंनी खरं तर तो शब्दाचे पक्के आपण म्हणतो आणि तो न्याय देऊन एक प्रकारे शब्द खरा केल्याचंच. भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. भाजपकडून विवेक कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोपरगावमध्ये आतिषबाजी करण्यात आली. खरं तर अहिल्यानगर जिल्हा म्हटलं की थोरात किंवा विखे संघर्ष नेहमीच समोर येतो. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा अल्पमतांनी पराभव झाला आणि या पराभवासाठी स्नेहलता कोल्हे यांनी थेट विखेंना जबाबदार धरत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार देखील केली होती. मात्र गेल्या काही वर्षात या संघर्षात उडी मारली ती युवा नेते विवेक कोल्हे यांनी. विखे यांचा बालेकिल्ला असलेल्या राहाता विधानसभा मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची साथ घेत विवेक कोल्हे यांनी विखे यांच्या पॅनलचा पराभव केला. 2024च्या निवडणुकीत जागावाटपात कोपरगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेला आणि सगळ्यांचं लक्ष लागलं ते विवेक कोल्हे यांच्या भूमिकेकडे. या दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आणि त्यांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द देखील दिला. अखेर हा शब्द पूर्ण करत भाजपनं आज विवेक कोल्हे यांना विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. विवेक कोल्हे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर कोपरगाव शहरात फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. आणि याच दरम्यान 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वर्गवासी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली विधानं व्हायरल झाली आहेत. आम्ही कायम कोल्हे कुटुंबियांसोबत आहोत. विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की विवेक कोल्हेच्या रूपानं नवीन पिढीचा, नव्या दमाचा, तरुण तडफदार अशा प्रकारचा नेता आता उदयाला आलेला आहे. त्याच्याही पाठीशी मी अत्यंत ताकदीनं आणि भक्कमपणे उभा आहे आणि मला त्याच्यामध्ये भविष्यातला एक अतिशय उत्तम नेता जो महाराष्ट्रामध्ये जनसेवा करू शकेल असा नेता दिसतो आहे. त्यावेळेस कोपरगावच्या बद्दल ती जागा आमच्याकडे आली, आम्ही आशुतोषला उमेदवारी दिली. त्यावेळेस कुठलाही मनामध्ये किंतु न ठेवता संजीवनी ग्रुपनी मनापासून महायुतीचं काम केलं. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो, तुमचे लाख लाख आभार मानतो. आत्ताच येताना आम्हाला अमित शाह साहेब विचारत होते, मी एवढीच हिंट तुम्हाला दाखवतो, तुमच्या मनामध्ये जे आहे ते शाहसाहेबांच्याही मनामध्ये आहे एवढंच मी सांगतो. ह्याच्यापेक्षा जास्त त्याबद्दल काही बोलत नाही. दरम्यान 3 दिवसांपूर्वी महसूल मंत्री बावनकुळे यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्याचवेळी पत्रकारांशी संवाद साधताना विवेक कोल्हेंसंदर्भात काय म्हटलं होतं पाहूया. अहिल्यानगरमध्ये आमचे स्नेहलताई कोल्हे आहेत, विवेक कोल्हे जी आहेत, त्यांना विधानसभेच्या निवडणुकावेळी आम्ही सांगितलं होतं की त्यांना MLC देऊ. हा शब्द मात्र कुठेही मागे घेतला नाही. विवेक कोल्हे यांची वर्णी विधान परिषदेत लागल्यानं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद निश्चितच वाढणार आहे. मात्र हे सगळं होत असताना विखे कोल्हे संघर्ष संपणार की हा संघर्ष पक्षांतर्गत सुरूच राहणार हे आगामी काळामध्ये स्पष्ट होईल. तर भाजपच्या यादीची वैशिष्ट्य काय आपण पाहतोय. विभागनिहाय समतोल राखण्याचा प्रयत्न केला गेलाय. सुनील कर्जतकरांच्या रूपानं मराठवाड्याला प्रतिनिधित्व दिलंय. प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांच्या रूपानं कोकणाला प्रतिनिधित्व मिळालं. सुनील भेंडेंना उमेदवारी देत विदर्भाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय.
विवेक कोल्हे यांच्या रूपानं उत्तर महाराष्ट्राला प्रतिनिधित्व दिलंय. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा मात्र यंदा नंबर लागू शकलेला नाही. निवृत्त आमदारांचा पत्ता कट करण्यात आलाय. नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. संघटनेतल्या महत्त्वाच्या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन केल्याची चर्चा आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीयांचं घोडं उमेदवाराबाबत अजूनही अडलेलंच आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी उद्धव ठाकरेंनी जावं असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या गटाचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आग्रह केला जातोय. मात्र अर्ज भरायला अवघा 1 दिवस बाकी असताना अजूनही अधिकृत निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याबाबत अजूनही निर्णय घेतला नसला तरी उद्धव ठाकरे सोडून इतर उमेदवाराबाबतही अद्याप चर्चा झालेली नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरे शेवटच्या दिवशी निर्णय घेऊन अर्ज दाखल करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात यावरती पुढची सगळी गणितं अवलंबून आहेत. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक काल पार पडली आणि यावेळी 84% मतदानाची नोंद झाली. आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होईल. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या पदासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये थेट लढत आहे. एकूण 2084 मतदारांपैकी 1744 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान आता मस्साजोग ग्रामस्थ कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अशोक खरातची आज 7व्या गुन्ह्यातली 3 दिवसांची पोलीस कोठडी संपणार आहे. अशोक खरातला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं जाईल. विवाहित महिलेवरती पूजाविधीच्या नावानं लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाकडून अशोक खरातची चौकशी सुरू आहे. अशोक खरातच्या ओकस कार्यालयामध्ये एसआयटीला अंगठी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टीलच्या रिंग आणि एक चेक मिळालाय. अशोक खरात भोंदूगिरीसोबत लोकांची आर्थिक फसवणूक देखील करत असल्याचे पुरावे समोर आले. या प्रकरणाची एसआयटीकडून वाढीव पोलीस कोठडीची मागणी होणार की 8व्या गुन्ह्यात खरातचा ताबा मागितला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. भिवंडी महानगरपालिकेनं आरक्षित केलेल्या अतिक्रमणावर कारवाई केलेली आहे. टेमघर परिसरातील आरक्षित केलेल्या भूखंडावरचं अतिक्रमण करून साळी बस बनवण्यात आल्या होत्या. त्या जेसीबीच्या मदतीनं भुईसपाट केल्या. या कारवाईमध्ये सुमारे 100 घरं तोडण्यात आली असल्याची माहिती आहे. दरम्यान स्थानिकांनी कारवाईचा निषेध केलाय. तसंच आम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी ही कारवाई केल्याचा त्यांनी आरोप केलाय. हम लोग को पूरा भिखारी बना दिए भैया. हम लोग का कुछ नहीं है. हम लोग बिना सहारा करते भैया. हम लोग कहाँ रहेंगे बता. हम लोग का झोपड़ा पर सब तोड़ दिए भैया. हम लोग नाना बच्चे लोग कहाँ जाएंगे भैया. आप लोग सहारा कृपा भैया कुछ सहायता करो भैया. सातबारा नावावरती आहे. आम्ही ते पण बोललो का आम्हाला मोजणी करू द्याल. मला कसं वाटतं मोजणी करून तर तोडा आमची चुकी असेल तर वगैरे. बरोबर. आज कमीत कमी बोललात तर 10-12 वर्ष झाली. तुम्ही झोपले होते का? आज महानगरपालिका पण झोपली होती का? मला सरळ सांगा म्हणून. आत्ताच का इथं भाव आले म्हणून बरोबर का नाही. लोढा आले जवळ हे आपला भूमीवड आले जवळ बरोबर ना. खाली आहे मी सांगत नाही. गुरुचरण खाली जमीन आहे. ही 7 बरेच नवीन आमचे 100 रूम होते टोटल आणि माझं एक आता घर होतं इथे. आणि नगरपालिका आमच्यावर नगरसेवक पदाचा दुरुपयोग करून आमच्यावर कारवाई करते. हा नोटीस दिलेली आम्हाला. तर आम्ही काय सांगितलं की आम्हाला आमची सीमा समजून जेव्हा परत एकदा मोजणी करून कारण जेव्हा त्यांनी मोजणी केली तेव्हा आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नव्हती मोजणीची. तर आम्ही सांगितलं की आम्हाला ती परत मोजणी करू द्या. आम्हाला आमची सीमा दाखवा आणि तुम्हाला काय कारवाई करायची ती करा. आमच्या स्वतःचे मालकीचे आहे. माझे 4 भाऊ आणि आम्ही 2 बहिणी आहोत. आणि आमची स्वतःची जागा आहे मालकीची. त्याच्यावर लागूनच आहे याची गुळचरण. आणि 7-12 वगैरे आमच्या नावानं सगळं आहे. ते आमच्या जागेत बांधलेलं आमचं घर तोडलं. हा दाखवलं पण तो ऐकायलाच तयार नाही. हा कोर्टात जाणार. भिवंडीमध्ये 5 लाख रुपयांची पाणी चोरी उघड झाली आणि या प्रकरणी आकाश घरत याच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. भिवंडी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भरारी पथकानं टेमघरमध्ये ही कारवाई केली आहे. गेल्या 4 वर्षापासून ही पाणी चोरी सुरू होती. पाणी चोरी करणाऱ्यानं मुख्य जलवाहिनीला 1 इंच व्यासाचे 3 नळ कनेक्शन घेतले होते. ते पाणी ग्रामीण भागातल्या टाक्यांमध्ये साठवून आरोपी पाण्याच्या बाटल्यांमधून विक्री करत होता.
आमच्या महापालिका हद्दीतून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहे आणि ते पाणी जे आहे, जे बॉटलिंग प्लांट्स आहेत, जे पाण्याचे जार भरून फिल्टर करून विकतात ह्या कंपनी मोठ्या प्रमाणात पाणी चोरी करत आहेत. ते आम्हाला निदर्शनास आलं, तर त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करून त्यांचे पाईप जप्त केले व शांतीनगर पोलीस स्टेशन येथे संबंधितांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये त्यांना 5,04,000 रुपये दंड देखील लावण्यात आलेला आहे. ठाण्यातल्या 100 एकरांच्या TDRला अखेर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. ठाण्यातील 2,800 कोटींचा व्यवहार त्यामुळे रखडलाय. चितळसर मानपाडा परिसरातील 100 एकर आरक्षित जमिनीचं हे प्रकरण आहे. जमिनीच्या बदल्यात सुमारे 2,800 कोटी रुपयांचा TDR देण्याला स्थगिती देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाकडून जमिनीची मालकी खासगी कंपनीची आहे असा निकाल देण्यात आलेला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आक्षेपानंतर सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयास स्थगिती दिलेली आहे. ही 100 एकर जमीन संजय गांधी उद्यानाच्या पायथ्याशी आहे आणि या जमिनीच्या मालकीसंबंधी राज्य सरकार आणि संबंधित खासगी कंपनी यांच्यामध्ये 5 दशकांपासून वाद आहे. 1975 मध्ये राज्य सरकारनं ही जमीन वन उद्देशांसाठी संपादित करण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि त्यानंतर ठाणे पालिकेच्या विकास आराखड्यातील 100 एकर क्षेत्र उद्यानासाठी आरक्षित केलं. या पार्श्वभूमीवर कंपनीनं 2018 मध्ये या जमिनीच्या बदल्यात TDR देण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयानं जमीन कंपनीच्या मालकीची ठरवली, पण ठाणे महानगरपालिकेनं कंपनीनं अटी पूर्ण केल्या नाहीत असं म्हणत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टानं याला स्थगिती दिली आहे. नवी मुंबई महापालिकेचा निलंबित उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड याला बेलापूर न्यायालयानं जामीन मंजूर केला. 42,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेला गायकवाड याची शुक्रवारी न्यायालयानं 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली होती. मात्र अवघ्या काही दिवसातच गायकवाडाला जामीन मिळाल्यानं त्याला कायदेशीर दिलासा मिळालाय. नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडून ही कारवाई करण्यात आली होती. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात 142 जागांवरती मतदान सुरू आहे. बंदोबस्तासाठी 2,30,000 केंद्रीय जवान आणि 38,000 पोलीस तैनात आहेत. ममता बॅनर्जी, सुवेंदू अधिकारींसह 1,448 उमेदवार रिंगणात आहेत. 12,000 मतदान केंद्रांवरती 2.21 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 93% मतदान झाल्यानं आजच्या मतदानाची उत्कंठा आहे. मोदींनी 19 सभा घेतल्यात तर ममता बॅनर्जींनी 111 सभा आणि रॅलीज घेतलेल्या आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत UPच्या पोलीस अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा वाद पाहायला मिळतोय. IPS अजयपाल शर्मांच्या नियुक्तीविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अजयपाल शर्मा यांची निवडणूक आयोगाकडून निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. शर्मांनी उमेदवारांवर दबाव आणला. शर्मा निष्पक्ष नाहीत असा आक्षेप घेतला जातोय. आज पश्चिम बंगालमध्ये 142 जागांवरती मतदान होत आहे. अजयपाल शर्मा निवडणुकीचं वातावरण बिघडवत असल्याचा आरोप केला जातोय. आसपास के जितने भी लोग हैं अच्छी तरह से समझ लें कि अगर किसी ने बदमाशी करी तो उनका कायदे से इलाज किया जाएगा. फिर अगर कहीं से खबर आ गई कि किसी ने कोई खुराफात करने की, किसी को परेशान करने की कोशिश की है, तो फिर उसकी खबर भी अच्छे से लेंगे हम. ये जहांगीर के घर वाले भी खड़े हैं, उसको बता देना कायदे से. ये बार बार जो खबरें आ रही हैं कि उसके लोग धमका रहे हैं, तो फिर अच्छे से खबर लेंगे, फिर बाद में रोना पछताना मत. आणि मुंबई पुणे मिसिंग लिंकची ड्रोन दृश्य समोर आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय. 1 मे पासून मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे आणि या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे आणि त्याचीच ही ड्रोन दृश्य समोर आलेली आहेत. अनेक डेडलाईन्स पार पाडल्यानंतर अखेर 1 मे रोजी ही मिसिंग लिंक महाराष्ट्रातल्या मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुली होती आणि त्याचा व्हिडिओ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केलेला आहे. हे ड्रोन दृश्य आहे. बोरघाटाचा संपूर्ण रस्ता बायपास करून मिसिंग लिंकद्वारे प्रवास केल्यास 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. जे बोगदे आहेत त्याच्यात देखील अत्याधुनिक सुविधा आणि व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे.
टुरिस्ट व्हिसावरती भारतात आलेले 3 अमेरिकन नागरिक ख्रिश्चन धर्माचा प्रसार करताना आढळून आल्यानंतर त्यांना 10 मेच्या आत देश सोडून जाण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले. 3 अमेरिकन नागरिक टुरिस्ट व्हिसा मिळवून काही दिवसांपूर्वी भारतात आले. पिंपरी चिंचवडमधल्या एका हॉटेलमध्ये त्यांनी 26 एप्रिलला मुक्काम केला. 27 तारखेला त्या पुण्यातल्या शुक्रवार पेठेत आले. त्यावेळी त्यांच्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापण्यात आलेली पत्रकं होती. शुक्रवार पेठेतील एका ड्रायव्हरला त्यांनी त्यातील एक पत्रक देऊन ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा कसा चांगला आहे हे सांगण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. मंदार, अत्यंत धक्कादायक गोष्ट घडलेली आहे पुण्यामध्ये. कशा पद्धतीनं ख्रिस्ती धर्माचा प्रचार त्यांच्याकडून सुरू होता आणि आता पुढे काय कारवाई होती? या 3 अमेरिकन नागरिकांकडे चौकशी करण्यात आली तेव्हा ते या आधी देखील कधी टुरिस्ट व्हिसावरती तर कधी बिझनेस व्हिसावरती भारतात आल्याचं समोर आलंय. मात्र बिझनेस करण्यासाठी म्हणून भारतात आलेले हे 3 अमेरिकन नागरिक कुठेही बिझनेस करताना पोलिसांना आढळून आलेले नाहीत. त्यामुळं या 3 नागरिकांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी व्यक्ती किंवा आणखी कोणी संघटना या प्रकारामध्ये सहभागी आहे का, याचा देखील पोलीस तपास करतायत. पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये एका ड्रायव्हरला पत्रक देऊन त्यांनी त्यांच्या धर्माचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या 3 अमेरिकन नागरिकांना पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये असलेल्या विशेष शाखेत नेण्यात आलं आणि तिथं त्यांच्याकडे चौकशी केली असता हा सगळा प्रकार समोर आलाय. 10 मेच्या आत या तिघांनाही भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. नाशिक, अमरावती नंतर आता अकोल्यामध्ये मुलीवरच्या अत्याचाराच्या घटनेनं खळबळ माजली आहे. प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुण जमीर जहारुद्दीन काझी यानं मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. अखेर खदान पोलिसांकडून तरुणीची सुटका करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पोलीस ठाण्यात जमले होते. यावेळी घटनेमागे लव्ह जिहादचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. जमीर जहिरुद्दीन काझी हा युवक आधीच विवाहित आहे. त्याला एक मुलगा आहे. तो गेमिंग ॲपवरती बादशहा हा या युजर नेमनं बनावट अकाउंट चालवतो. या माध्यमातून त्याच्या अनेक तरुणींशी ओळखी आहेत. त्यातील हरियाणा राज्यातील एका तरुणीसोबत त्यानं जवळीक साधली. प्रेमाच्या नावाखाली तिला अकोल्यात आणलं. पुढं गीतानगर भागात स्वतःच्या घरात 5 दिवस ठेवलं. दरम्यान तिनं घरी आईनं रागावल्याचं जमीरला सांगितलं होतं. त्यानंतर तिचं ब्रेनवॉश करून स्वतःसोबत यायला भाग पाडलं असा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकरणामध्ये हरियाणा पोलिसात अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तिचा भाऊ शोधार्थ अकोल्यामध्ये आला आणि खदान पोलिसांशी संपर्क केला असता हे सगळं बिंग फुटलं. सध्या जमीर काझी हा पोलिसांच्या ताब्यात आहे. आज दुपारपर्यंत हरियाणा पोलिसांच्या त्याला स्वाधीन केलं जाईल. प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत आणि त्याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे की तो 4-5 दिवस अगोदर त्या मुलीला घेऊन आला तर त्या मुलीसोबत काय घडलं. त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे. तर त्याचा कोणाकोणाला सपोर्ट आहे. तो इतक्या दुरून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करत आहेत. तर यामागे कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत. तर हे सगळं लव्ह जिहादचं प्रकरण आहे. बहीण मिसिंग असल्याची तक्रार तेथील पोलिसांना दिली होती. तो इथे आला होता की माझी बहीण इथे आल्याची माहिती मिळाली. ह्या मुलीचा आणि त्या मुलाचा आमच्या भागामध्ये पाहणी केली असता ती मुलगी आणि मुलगा जो आहे तो आम्हाला मिळून आला. गेमिंग ॲपवर त्यांची ओळख झाली आणि मग चॅटिंग मध्ये त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीमधून मग तिला वाटलं की आपण या मित्राकडे आपण गेलं पाहिजे, कारण तिला आई थोडीशी रागावली होती आणि त्यामुळे कुठं जायचं. तर त्या रागाच्या भरात ती ज्या मित्रासोबत चॅटिंग करत होती त्याच्याकडे इथे आली होती. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो आता अमेरिकन पासपोर्टवरती झळकणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं या संदर्भातली अधिकृत माहिती दिली आहे. परराष्ट्र विभागानं प्रसिद्ध केलेल्या या नवीन पासपोर्टच्या मुख्य पानावरती डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा आणि त्यांची स्वाक्षरी सोनेरी अक्षरात असेल. त्याचबरोबर पासपोर्टच्या मागच्या पानावर जॉन ट्रम्बुल यांचं प्रसिद्ध डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स हे पेंटिंग असेल. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळवरती प्रशासक येणार आहे. मुंबईत महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलंय.
प्रशासक येऊ नये म्हणून धावाधाव करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न निष्फळ ठरलेत. 4 मे रोजी गोकुळच्या संचालकांची मुदत संपतीये. कोल्हापुरातून गेलेल्या गोकुळ संचालकांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली. अमरावतीच्या परतवाड्यातील जयस्तंभ चौकात आज सकल हिंदू समाजाकडून मंत्री नितेश राणे यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. मात्र या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सभा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. पण सभा आजच आणि त्याच ठिकाणी होणार अशी माहिती अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी दिली. परतवाड्यात तरुणींचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 19 वर्षीय अयान अहमद हा मुख्य आरोपी आहे. बातमी रहेजा डेव्हलपरवरील कारवाईची. मुंबईतील रहेजा डेव्हलपरची 1100 कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. हा तपास सुमारे 2400 कोटी रुपयांच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. ईडीच्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये एनए बिल्डवेल प्रायव्हेट लिमिटेड आणि रियासत पॅलेस लिमिटेड कंपन्यांचा समावेश आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वडगावजवळ आज पहाटेच्या सुमारास 2 ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झालाय. या धडकेनंतर दोन्ही ट्रकला आग लागली. आगीत दोन्ही ट्रक जळून खाक झालेत. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांनी ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढलंय. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान वडगाव परिसरात याच ठिकाणी वारंवार अपघात होत असल्यानं इथे कठडे आणि गतिरोधक उभारण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात 4 कैद्यांनी एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत कारागृहातील कर्मचारी संदीप काळे जखमी झाले. काल दुपारच्या सुमारास मध्यवर्ती कारागृहाच्या बॅरेक क्रमांक 10 जवळ ही घटना घडली. काही कैद्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू असताना कारागृहाचे कर्मचारी संदीप काळे, तुरुंग अधिकारी संतोष मदने यांच्यासोबत त्या ठिकाणी गेले. वाद घालणाऱ्या कैद्यांना ताब्यात घेऊन वरिष्ठ तुरुंग रक्षक यांच्याकडे घेऊन जाताना अचानक 4 कैद्यांनी संदीप काळे यांच्याशी वाद घालत त्यांच्यावरती हल्ला केला. एका कैद्यानं धातू सदृश वस्तूनं काळे यांच्यावरती वार केल्यामुळे ते जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुणे शहरात एकाच दिवशी 40 पिस्तूल परवाने पोलीस आयुक्त कार्यालयाकडून रद्द करण्यात आले. शहरातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी पोलिसांकडून 40 परवाने रद्द करण्यात आले. उशिरा नोंदणी करणं, गुन्हेगारी पार्श्वभूमी विरोधातील तक्रारी, परवाना आवश्यक नसल्याच्या खात्रीनंतर ही कारवाई केली आहे. पिस्तूल परवान्याचा आढावा घेतल्यानंतर अनेकांना पिस्तुलाची आवश्यकता नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे 40 परवाने रद्द केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूर उमरेड रोडवरील चांपा गावाजवळ एका वाघिणीसह तिच्या 2 बछड्यांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा संपूर्ण भाग उमरेड करांडला अभयारण्याच्या जवळचा आहे. तसंच चांपाचा जंगल पुढे बुटीबोरी मार्गे चंद्रपूरपर्यंत जोडलेलं असल्यामुळे वन्य प्राण्यांना उमरेड करांडला ते ताडोबापर्यंत सुरक्षित कॉरिडॉर उपलब्ध होतो आणि त्यामुळे या भागामध्ये वन्य प्राणी आहेत. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असून पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघ अगदी गावांच्या वेशीपर्यंत फिरताना दिसतात. सध्या 3 वाघांनी सोबत संचार सुरू केल्यामुळे पंचक्रोशीतल्या गावांमध्ये भीती आहे. धाराशिवमध्ये साहित्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणारे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. 29 आणि 30 मे रोजी साहित्य संमेलन पार पडणार आहे. मुंबईमध्ये साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी सुनेत्रा पवार यांना अधिकृत निमंत्रण दिलंय. यावेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. धाराशिवमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हे संमेलन पार पडेल. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नंदकुमार राऊत अध्यक्षस्थानी असतील. देशभरातील सुमारे 900 साहित्यिक या संमेलनामध्ये सहभागी होणार असून याआधी पु ल देशपांडे, जावेद अख्तर, शिवाजी सावंत, शरद पवार यांच्यासारख्या मान्यवरांनीही या संमेलनाचं उद्घाटन केलंय. सांस्कृतिक कला दर्पण पुरस्कार 2024 सोहळा प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर इथे पार पडला. यंदाचा हे सांस्कृतिक कला दर्पण पुरस्काराचं 28वं वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्यात एबीपी माझा वृत्तवाहिनीला पत्रकारिता विभागांमध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले. एबीपी माझा वृत्तवाहिनीला सर्वोत्कृष्ट मराठी वृत्तवाहिनीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होत्या. तर लक्षवेधी कथाबाह्य कार्यक्रम म्हणून माझा कट्टा या कार्यक्रमाला सुद्धा सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यासोबतच एबीपी माझाचे प्रतिनिधी वेदांत नेब यांना सर्वोत्कृष्ट पुरुष वार्ताहर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.